या इथे सरकारी अधिकारी हे नियोजन करतात आणि त्यामुळे त्यांना लोकांची नस कळत नाही काय करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांच्याकडे रूपरेषा नाही। माझं सरकारला आव्हान आहे की यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि सप्ताह सैनिक दलांना विश्वासात घेऊन या इकडची जर अरेंजमेंट केली तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्तंभाचं दर्शन होईल आणि यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा। आम्ही सुद्धा त्याला म्हणजे त्यांनी हात पुढे केला तर आम्ही हात पुढे आमचा पण हात पुढे करू एवढं सांगतो। विजय स्तंभ शौर्य दिवस या इथे बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी या इथे आलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारच्या लोकांना स्फूर्ती घेऊन या इथून ते जात आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली पहिल्यांदा इथे आले आणि खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या दलित पददलितांचा इतिहास त्यांनी लोकांना सांगितला आणि त्याने जो हा जागृतीचा विस्तव लोकांच्या मनामध्ये निर्माण केला तो आज सुद्धा ते होता आणि त्यामुळेच एवढे प्रचंड मोठ्या संख्येने लोक या इथे येतात आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा स्फूर्ती इथून घेऊन जातात। आज या इथला हा जो इतिहास आहे हा इतिहास म्हणजे इथे असणाऱ्या मानवतेला कलंक लागणाऱ्या जाती आणि धार्मिक मनस्मृतीचा पहिल्यांदा बिमोड या इथून सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे आणि खऱ्या अर्थानं हा या दलित पददलितांचा स्वातंत्र्योदय याच भूमीवरून झाला असं मानणाऱ्यापैकी मी आहे। तेव्हा अशा या भूमीवर आम्ही आलेलो आहोत, लाखो लोक इथे आहेत आणि अजूनही लोक येत आहेत। तेव्हा या सर्व लोकांना तसंच या इथं असणाऱ्या या शौर्य स्तंभाला आमच्या रिपब्लिकन सेनेतर्फे तसंच आंबेडकरी सर्व अनुयायांतर्फे मी त्यांना सलाम करतो। त्यांच्या धैर्याला त्यांनी केलेल्या प्रचंड अशा ताकदीनं केलेल्या त्या युद्धामध्ये विजय मिळवलेला मी सलाम करतो। धन्यवाद। जय भीम। सर 13 कोटी रुपये या ठिकाणी सरकारने दिले पण सुविधा कुठे दिसत नाही त्या ठिकाणी। कसं आहे यामध्ये माझं काल पण मी सांगितलं आहे की सरकारने ज्या पद्धतीने चैत्यभूमीमध्ये आपण पाहतो की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम होतात कारण तिथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि सप्ताह सैनिक दल हातात हात घालून पुढे कार्यक्रमाचं नियोजन करतात। या इथे सरकारी अधिकारी हे नियोजन करतात आणि त्यामुळं त्यांना लोकांची नस कळत नाही काय करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांच्याकडे रूपरेषा नाही। माझं सरकारला आव्हान आहे की यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि सप्ताह सैनिक दलांना विश्वासात घेऊन या इकडची जर अरेंजमेंट केली तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्तंभाचं दर्शन होईल आणि यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा। आम्ही सुद्धा त्याला म्हणजे त्यांनी हात पुढे केला तर आम्ही हात पुढे आमचा पण हात पुढे करू एवढं सांगतो। धन्यवाद। धन्यवाद सर।